आणि माझ्या बाजूने बघू शकता किती पाणी जातं इथे। हे बघा अक्षरशः म्हणजे हे बघा माती बघा, हे बघा, हे बघा काय कंडिशन आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही। ही पहिल्या पावसाची झालेली परशुराम घाटाची अवस्था आहे मित्रांनो, जी मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतोय। हे बघा पाऊस आता चालू आहे रिसेंट आणि ही कंडिशन आहे। आणि पाऊस मित्रांनो खूप जोरदार पद्धतीने चालू झाला आहे आता चिपळूणमध्ये, असं म्हणायला काय हरकत नाही। अरे 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 काय अवस्था झाली बघा मित्रांनो। हे बघा बघताय ना, संपूर्ण अगदी लाल पाणी आहे मातीचं। आणि हे पाणी कुठचं आहे माहिती आहे मित्रांनो, हे बघा, हे बघताय ना, हे बघा हे संपूर्ण जे मातीचे ढिगारे आहेत ना त्यातून मित्रांनो हे सर्व पाणी येतं। हे बघा तर अक्षरशः म्हणजे बाईक अशी आहे ना मित्रांनो, अशी हलते ह्या दगडांवर गेल्यावर। हे बघा काय अवस्था झाली बघा, ते काय क्लायमेट झालं बघा। संपूर्ण वरचे ढग आहेत ना ते काळे आणि मध्येच थोडासा असा सूर्यप्रकाश दिसतो मित्रांनो। खूप जबरदस्त अशा प्रकारचं मित्रांनो क्लायमेट ह्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतंय, खूप भारी वाटलं। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ह्या अजून एका मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये। आणि कसं ना मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ती मोठी होणार नाहीये, छोटीशी असेल कदाचित। कसं ना मित्रांनो, मिरगाच्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये आणि खूप धुमधडाक्यामध्ये मित्रांनो आज चिपळूणमध्ये पाऊस झालेला, म्हणजे विजा वगैरे भरपूर अशा कडकडल्या। आणि कसं ना मित्रांनो की बरेचसे जे लोक होते ना ते मित्रांनो अडकले, इतका पाऊस झाला मोठा। कारण कसं ना आता बरेचसे संध्याकाळची लोक कामावरून सुटून घरी चाललेले आणि त्यावेळेला पाऊस एवढा झाला की ते जागच्या जागी थांबून राहिले। आणि त्यानंतर आता जरासा कुठे थांबलाय पाऊस, त्यामुळे मी पुन्हा एकदा मित्रांनो परशुराम घाटामध्ये आलोय। माझ्या पाठीमागे मित्रांनो तुम्ही नजारा बघताय ना, तोच कॅप्चर करायचा होता आणि तुम्हाला दाखवायचा होता। त्यासाठीच मित्रांनो मी पुन्हा एकदा जसा पाऊस थांबला तसा पटकन घाटामध्ये आलो। जबरदस्त मित्रांनो इथून आहे ना नेचरचं आपल्याला जे क्लायमेट झाले ना ते पाहायला मिळते, जबरदस्त। तर चला मित्रांनो इथला जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो आपण बघूया। तसंच जाता जाता परशुराम घाट मित्रांनो कसा न्हावून निघालाय ना पावसामध्ये ते देखील बघूया। तर मित्रांनो तुम्ही बघताय ना संपूर्ण पसरलेली ही आपली वाशिष्ठी नदी आणि हे आपलं सर्व मित्रांनो खाली आहे ना ते चिपळूण गाव आहे। आणि हे बघा काय क्लायमेट झालं बघा, संपूर्ण वरचे ढग आहेत ना ते काळे आणि मध्येच थोडासा असा सूर्यप्रकाश दिसतो मित्रांनो। खूप जबरदस्त अशा प्रकारचं मित्रांनो क्लायमेट ह्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतंय, खूप भारी वाटलं। कारण नेहमीच मित्रांनो ह्या ठिकाणावर आपण सनसेट बघतो, कधी कधी बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण आज पहिल्यांदा मित्रांनो ज्या वेळेला पाऊस पडला त्याच्यानंतर निसर्गामध्ये कसे बदल होतात ना ते मित्रांनो मी आज इथे येऊन पाहिले। जबरदस्त क्लायमेट झालंय, खरोखर मस्त वाटलं अगदी। आणि बघा आता पावसाला देखील मित्रांनो सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आता पाऊस आलेला आहे पुन्हा एकदा। आता आपण देखील कुठेतरी आसरा बघूया, काय हरकत नाही, भिजलो तरी काय टेन्शन नाही, कारण पहिला पाऊस आहे मित्रांनो। हे अनुभव मला घ्यायचेच होते आणि आज मित्रांनो तो चान्स मला मिळाला, जबरदस्त। अगदी बघताय ना आजूबाजूला कोणच नाही मित्रांनो, मी एकटाच आहे। कारण कसं आहे ना, जसा पाऊस थांबला तसा मी लगेच निघालो घरातून, कारण मला हा जो सीन आहे ना तो कॅप्चर करायचाच होता। जबरदस्त मित्रांनो क्लायमेट आहे, खरोखर एक नंबर। तर आता आपण पुन्हा एकदा इथून खाली जाऊया आणि तिथे मित्रांनो नवीन जी जागा बनवली आहे ना, तुम्हाला मागे मी व्हिडिओ केलेल्या की नवीन 20वा पॉईंट, तिथे जाऊया, तिथली कंडिशन बघूया। तसंच परशुराम घाटाने आता आपण पुन्हा एकदा घरच्या दिशेने जाऊया आणि बघूया परशुराम घाटामध्ये काय काय अपडेट झालेत त्या पाऊस पडल्यानंतर। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपला जो नवीन विसावा आहे ना त्या ठिकाणी, आणि तिथून पण मित्रांनो अगदी म्हणजे चिपळूणचं विहंगम असं दृश्य मला दिसतंय। आणि कसं ना पाऊस पडल्यामुळे थोडं आता नदीला पाणी देखील आलेलं आहे, त्यामुळे सोडलंय त्यांनी पाणी, त्यामुळे आणखीन जबरदस्त वाटतं मित्रांनो। तर चला आता इथूनच जरा खाली जाऊया आणि त्या ठिकाणून मित्रांनो निसर्गाचे रंग आहेत ना ते आपण टिपूया। वा जबरदस्त। तर ही मित्रांनो ती पेंटिंग आहे जी मी तुम्हाला मागील व्हिडिओ देखील दाखवत आलेलो आहे। आणि आता पाऊस पडतोय मित्रांनो, आता थांबलेला पण मध्ये चालू झाला पाऊस, काय खरं नाही। ते बघा माहोल मात्र जबरदस्त आहे, पाऊस पडू दे, पावसाचे दिवस आहेत म्हटल्यावर तो पडणारच, पण पहिल्या पावसामध्ये फिरायची जी मजा आहे ना मित्रांनो ती काहीशी वेगळीच आहे आणि तीच आज आपण आजमावतोय, जबरदस्त वाटतं। हे बघा पर्यटक आलेत, 3-4 जण आलेत, पण ठीक आहे चला आता इथून आपण खाली जाऊया। आणि विषय कसा आहे तुम्हाला सांगायला गेलो ना मित्रांनो, तर ॲक्च्युली आहे ही सर्व माती, त्यामुळे पाय अक्षरशः असे रुतत आहेत। हे बघा इकडे खाली बघताय ना पाणी देखील भरलं आहे त्या ठिकाणी थोडंसं, पण पावसामध्ये मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना जबरदस्त वाटणार आहे नक्कीच। तर बघूया चला थोडं आता खाली जाऊया, आलोय तर जरा खाली जाऊयाच चला। खाली संपूर्ण अगदी असं पाणी दिसतंय, ॲक्च्युली काय झालं पाऊस पडल्यामुळे ना पाणी जमा झालेलं आहे शेतांमध्ये वगैरे। आणि खाली बघताना मित्रांनो हे संपूर्ण आहे ते आपलं पेडेगाव आणि त्या साईडला तिकडे पुढे कोळकोट आणि इकडचा माहोल बघा ना मित्रांनो जबरदस्त, म्हणजे किती वेळा पण बघा कमीच वाटतंय। हे बघा इकडेच आपण खाली राहतो, ही आहे कुंभारवाडी, तर इकडे आपण ह्या साईडला खाली राहतो कोष्टेवाडीमध्ये। आणि ह्या साईडचा पण मित्रांनो नजारा बघू शकता, संपूर्ण अगदी पाणी आलंय, म्हणजे नदीला मला वाटते पाणी सोडलं असणार कदाचित, कारण वरच्या भागामध्ये मला वाटते पाऊस जास्त पडला असणार आज, कारण चिपळूणमध्ये तर मित्रांनो भयानक पाऊस झाला आहे आज। 1-1.5 तास पाऊस जो बघायला मित्रांनो सुसाट लागला, म्हणजे प्रश्नच नाही। आणि पावसाला आता ऑफिशियली सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही। आणि एकंदरीत हा नवीन विसावाचा
पॉइंट मस्त. तर मित्रांनो चला आता आपण घरच्या दिशेला निघूया, कारण कसं आहे ना पाऊस पण वाढलाय आणि आता आपण परत नाही यायचंय. आपल्याला वाटतंय मित्रांनो परत थांबावं, पण आता काळोख पडायला सुरुवात झाली आणि आपल्याला परशुरामचा जो घाट आहे ना त्या घाटाचे मित्रांनो अपडेट देखील बघायचे आहे की पहिल्या पावसानंतर घाटामध्ये मित्रांनो काय काय गोष्टी घडल्या आहेत त्या. परशुराम घाटाच्या बरोबर आता जरा एका साईडला थांबलोय आणि हे बघा मित्रांनो बघताय ना पाणी बघा तुम्ही, म्हणजे काय पाऊस लागतोय ना याचा अंदाज लावा. आणि ह्या साईडला बघू शकता ही आहे संपूर्ण अशी दरड आणि समोर बघा पणजी रत्नागिरी लांजा, तो जो पोस्टर लावला ना मित्रांनो त्या पोस्टरच्या बरोबर मागे आता मी उभा आहे. आणि पाऊस मित्रांनो खूप जोरदार पद्धतीने चालू झाला आहे आता चिपळूणमध्ये, असं म्हणायला काय हरकत नाही. पण ठीक आहे मित्रांनो जबरदस्त मजा येते, पार भिजून गेलोय. ठीक आहे काय हरकत नाही. तर चला मित्रांनो आता आपण इथूनच जरा थोडं पुढे जाऊया, कारण काय कंडिशन आहे ना मित्रांनो पुढे ते देखील आपण बघूया. आणि कसं आहे ना पूर्णपणे अशी व्हिडिओ करू शकत नाही नॉनस्टॉप, कारण मित्रांनो पावसाचा जोर पण जास्त आहे. मी आता थांबून अशी व्हिडिओ करतोय, पण अपडेट मात्र मित्रांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देऊनच राहणार. अरे 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 काय अवस्था झाली बघा मित्रांनो. हे बघा बघताय ना संपूर्ण अगदी लाल पाणी आहे मातीचं. आणि हे पाणी कुठचं आहे माहिती आहे मित्रांनो, हे बघा हे बघताय ना, हे बघा हे संपूर्ण जे मातीचे ढिगारे आहेत ना त्यातून मित्रांनो हे सर्व पाणी येतं. हे बघा समोर बघा एक पाऊस पडला आहे पण संपूर्ण आता धबधबा चालू झाला आहे. डेंजर अवस्था आहे. अजून मित्रांनो पाऊस पडायचा बाकी आहे, हा पहिलाच पाऊस आहे आणि ही कंडिशन आहे डेंजर आहे. कारण ह्या साईडला कसं आहे मित्रांनो पूर्णपणे अजून माती आपल्याला दिसते. हे बघा तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघाल ना तर अजून इकडे मित्रांनो बरंचसं म्हणजे वॉल वगैरे पण त्यांनी काय लावलेली नाही आहे सेफ्टीसाठी. तर वॉल लावून पण काय माझ्यामध्ये फायदा आहेच नाही, कारण जर तुम्ही मित्रांनो दरड बघाल ना वरती, हे बघा खूप मोठी दरड आहे मित्रांनो, वॉल काय राहणार नाही. पण ठीक आहे एक सेफ्टी आपण म्हणू शकतो, पण या साईडला वॉल तर काय झालेली नाहीच आहे, बेकार कंडिशन आहे. आय होप की येणारा इथून पुढे असणारा जो पाऊस आहे तो मित्रांनो व्यवस्थित असावा, कारण मित्रांनो खाली कसं आहे खाली गावं आहेत त्यामुळे त्याचीच एक मोठी भीती वाटते. पण ठीक आहे आपण आता देवाला हीच प्रार्थना करू की सर्व काय नीट होईल. तर चला मित्रांनो आता इथूनच जरा थोडं पुढे जाऊया आणि मग मी पुढे जाऊन पुन्हा एकदा थांबतो. आता आपण जरासं तिथून पुढे आलो आणि बघता ना मित्रांनो तर डेंजर अवस्था आहे. संपूर्ण जी माती आहे ना मित्रांनो या डोंगरातली ती आता रस्त्यावर आलेली आहे आणि बाईकसाठी खूप डेंजर अवस्था झालेली आहे. तुम्ही आता दाखवतो तुम्हाला मी सर्व काही गोष्टी दाखवतो पुढे तुम्ही एकदा बघा. भयानक अवस्था आहे. जर पहिल्या पावसामध्ये मित्रांनो ही अवस्था असेल तर अजून इथून पुढे बराच पाऊस पडायचा आहे. ठीक आहे मित्रांनो चला तुम्हाला एकदा फुटेज दाखवतो, तुम्ही प्रत्यक्ष एकदा बघून घ्या. तर हे बघू शकता मित्रांनो मागची एक व्हिडिओ गेलेली ना की पाकाडीतलं श्री भगवान परशुरामांचं दुसरं पाऊल ते मित्रांनो इथून पुढे आहे. तर त्याच्या पाठीत जरासा मी आता उभा आहे आणि हे बघा हा जो बघता ना मित्रांनो ह्या साईडला ही बघा ही अशी वॉल टाकली आणि माझ्या बाजूने बघू शकता किती पाणी जातं इथे. हे बघा अक्षरशः म्हणजे हे बघा माती बघा, ही बघा हे बघा काय कंडिशन आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ही पहिल्या पावसाची झालेली परशुराम घाटाची अवस्था आहे मित्रांनो, जी मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतोय. हे बघा पाऊस आता चालू आहे रिसेंट आणि ही कंडिशन आहे. आणि माझ्या मागे जर तुम्ही बघाल ना तर अक्षरशः म्हणजे बाईक अशी आहे ना मित्रांनो अशी हलते ह्या दगडांवर गेल्यावर. हे बघा काय अवस्था झाली बघा, डेंजर अवस्था आहे. हे बघा एक म्हणजे मित्रांनो हा भयानक प्रकार आहे. आणि पाण्याचा फ्लो बघा मित्रांनो केवढा येतो आत्ताच. आणि हा मित्रांनो परशुराम घाट आहे, मी तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतोय. आणि परशुराम घाटातला मित्रांनो हा आपला मेन मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याची ही अशी अवस्था आहे. अजून बराचसा पाऊस लागायचा बाकी आहे. आता ह्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे ना मित्रांनो ते मला तुम्ही कमेंट करून जरूर कळवा की पुढे कसं काय होणार आहे ते. हे बघा ना बघू शकता ना अख्खीची अख्खी म्हणजे मित्रांनो बारकी दगडं माती सगळी अगदी रस्त्यावर आलेली आहे. ह्याच्यातून जर एखादी बाईक जर स्लिप झाली ना तर मित्रांनो खूप मोठा असा अपघात ह्या ठिकाणी होऊ शकतो. तर नक्कीच मित्रांनो खूप कळकळीची विनंती आहे, हे रस्ता कधी करतील काय माहिती नाही, पण जर तुम्ही मित्रांनो प्रवास करत असाल त्या परशुराम घाटातून डेली तर प्लीज खूप कळकळीची विनंती आहे, आरामात या, सावकाश या, अजिबात काय घाई करू नका. आपल्या फॅमिलीसाठी आपला जीव खूप प्यारी आहे. तर खूप मोठी विनंती आहे मित्रांनो, आरामात या, सावकाश या. तर चला तर मी पण काय जास्त वेळ थांबत नाही, कारण हा पॅच कसा आहे मित्रांनो थोडा रिस्कीचा आहे. जरी वॉल लावल्या असल्या तरी काय भरोसा नाही, कारण हे बघा वर बघताय ना संपूर्ण असा हा डोंगर आहे आणि पाण्याचा फ्लो बघा, पाणी पण आता वाढलेलं आहे पावसामुळे. तर आता आपण डायरेक्टली इथून पुढे जाऊया आणि पुढे धबधबा आहे ना मित्रांनो तिथे थांबूया, बघूया थोडंफार पाणी दिसतंय मला, तर ती देखील मी तुम्हाला अपडेट ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मी आता आलेलो आहे जो आपला चिपळूणमधील सर्वात फेमस असा सवस्ताडा धबधबा, त्या ठिकाणी मित्रांनो मी आता आहे. आणि हे बघा बघताय ना समोर, हे बघा थोडं का होईना पण धबधब्याला देखील पाणी आलेलं आहे. ह्याच्यावरून अंदाजा लावा मित्रांनो आज पाऊस काय झाला असेल चिपळूणमध्ये. हे बघा भयानक पाणी बघताय ना, भयानक मित्रांनो पाऊस झाला आहे चिपळूणमध्ये. मस्त अगदी थोडं थंड झालं आहे. पण हे बघा समोर बघताय ना मित्रांनो हा आहे आपला परशुराम घाट.
हे बघा आता कुठे मित्रांनो जरासा पाऊस थांबला आहे, तर म्हटलं जरा थांबूया आणि तुमच्याशी बोलूया. कारण मगाशी मी बघितलं असालच की मी परशुराम घाटामध्ये होतो, त्यामुळे मला समोरासमोर असं बोलता येत नव्हतं. तर परशुराम घाटाबद्दल मित्रांनो बोलायला गेलो ना, तर पहिल्याच पावसामध्ये मित्रांनो परशुराम घाटाची जी अवस्था आहे ती खूप डेंजर आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण तुम्ही बघितलं असाल की संपूर्ण डोंगरातली जी माती आहे ती मित्रांनो अक्षरशः रस्त्यावर आलेली आहे. आणि ती माती रस्त्यावर आता कसं झालं आहे, ती माती झालेली आहे घट्ट, त्यामुळे ज्या बाईक्स वगैरे आहेत ना त्या मित्रांनो स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मोठ्या गाड्यांना काय हरकत नाही, ट्रक किंवा ज्या आपल्या कार्स आहेत त्या पटापट निघून जात आहेत. पण उरला विषय छोट्या गाड्यांचा. तर सावकाश मित्रांनो, सावकाश प्रवास करा. आणि कसं आहे ना, आपण म्हणताना म्हणत होतो की परशुराम घाटाचं काम तर झालेलं आहे, पण खरी कसोटी मित्रांनो या पावसामध्ये असणार आहे या परशुराम घाटाची. मी म्हणत नाही की संपूर्ण घाटच धोकादायक आहे, पण काय काय जे पॅच आहेत ते मित्रांनो खूप जास्त धोकादायक आहेत, जे आज मला वाटले आहे व्हिडिओतून. प्रत्यक्षामध्ये मित्रांनो मी प्रवास केला आहे आज, आणि पहिलाच पाऊस आहे चिपळूणमधला. असं पण नाही की 4-5 पाऊस असे पडून गेलेत, पहिलाच पाऊस आहे. आणि ही अशी कंडिशन बघून जरा थोडीशी भीती वाटली. तर ह्या सर्व गोष्टींवर तुमचं काय मत आहे ना मित्रांनो, ते मला कमेंट करून कळवा. आणि एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओचा मित्रांनो मी इथेच एंड करतोय. सुरुवातीला बोललो होतो की व्हिडिओ छोटीशी होईल, पण ठीक आहे, व्हिडिओ मोठी झाली तरी चालेल, काय हरकत नाही. पण त्यातून संपूर्ण जी माहिती आहे ना ती आज मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर एकंदरीत तुम्हाला या आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटले ना ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि कोकणातल्या अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.